चला मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आज GMC संभाजीनगरबद्दल महत्त्वाची माहिती बघूया। तर चला, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा। तर बघा, ही जी आहे GMC छत्रपती संभाजीनगरची नोटिफिकेशन। तर यामध्ये बघू शकता तुम्ही दोन प्रकारच्या ठिकाणी जागा निघालेल्या होत्या। एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जागा होत्या आणि त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि समकक्ष पदांचे 30 जागा होत्या। त्यानंतर आयाच्या 2 जागा होत्या, माडीच्या 7 जागा होत्या आणि प्रयोगचर परिचारकच्या 18 जागा होत्या। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये भरपूर जागा होत्या। चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या 285 जागा होत्या। त्यानंतर दायाच्या बघू शकता 1 जागा, दायाची 1 जागा, वॉयलर चालकची 1 जागा, त्यानंतर पानाक्याची 1 जागा, ड्रेसरच्या 2 जागा, माडीच्या 4 जागा, नाभिकच्या 6 जागा अशा प्रकारच्या जागा होत्या। आणि सर्वात जास्त जागा चतुर्थ श्रेणीसाठी होत्या आणि यासाठी सर्वात जास्त अर्ज जे आहे ते आलेले आहे। तर बघा, आता जी आहे ती याची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती जी आहे ती आलेली आहे आणि हीच तुमची फायनल रिस्पॉन्स शीट देखील राहणार आहे। आता यानंतर कोणतीही रिस्पॉन्स शीट जी आहे ती येणार नाही आहे आणि या रिस्पॉन्स शीटमध्ये जेवढे तुमचे मार्क्स आलेले आहे तेच तुमचे फायनल मार्क्स आहे का, तर नाही, हे तुमचे फायनल मार्क्स नसेल जर नॉर्मलायझेशन झालं तर। परंतु या ठिकाणी जी आहे ती तुमची एक्झाम जी आहे ती एकाच दिवशी कंडक्ट झाली, 2-3 शिफ्टमध्ये कंडक्ट झाली तर नॉर्मलायझेशन होऊ शकते। परंतु जास्तीत जास्त 2 ते 4 या रेंजमध्येच नॉर्मलायझेशन होऊ शकते। त्यामुळे थोडा मार्कमध्ये चेंज जो आहे तो बघायला या ठिकाणी मिळू शकतो। तर आता याचा फायनल रिझल्ट केव्हा लागणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याची एक्सपेक्टेड डेट काय असणार आहे आणि आता नॉर्मलाइज स्कोअर आणि मेरिट लिस्ट कधी येणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे। तर त्याला जाणून घेऊया, नॉर्मलाइज स्कोअर आणि मेरिट लिस्ट कधी येणार आहे। तर सर्वात पहिली TCSने ही एक्झाम घेतलेली होती। बघा, TCSने ही एक्झाम घेतली होती आणि TCSची प्रोसिजर तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम ते काय करते, तुमची पहिली रिस्पॉन्स शीट देते, त्यानंतर पहिली रिस्पॉन्स शीट 5 दिवसानंतर देते एक्झामच्या, त्यानंतर 1 महिन्याच्या आत सेकंड रिस्पॉन्स शीट देते आणि त्यानंतर 15 दिवसाच्या आत तुमची मेरिट लिस्ट लावते आणि त्यानंतर परत फायनल एक मेरिट लिस्ट लावते, ज्यामध्ये ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी किती कॅन्डिडेट्स आहे ते त्या लिस्टमध्ये असतात आणि त्यांना DVसाठी बोलवण्यात येतात आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती लागत जाते सिलेक्टेड कॅन्डिडेटची। तर आता बघा, तुमची प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे, पहिली रिस्पॉन्स शीट आली, दुसरी रिस्पॉन्स शीट आली, तर आता ही प्रोसिजर आहे 3ऱ्या नंबरची। तर तुमची आता मेरिट लिस्ट येणार आहे। जे मुलं जे आहे ते 45% वर गुण घेतलेले आहे, 90च्या वर गुण घेतलेले आहे आणि त्यांच्यापर्यंतची लिस्ट आहे ती लागणार आहे। 90च्या खाली गुण घेणाऱ्यांचे नाव जे आहे ते लिस्टमध्ये नसणार आहे। त्यामुळे जर कोणाचे नाव लिस्टमध्ये नसेल तर त्यांनी असे या ठिकाणी समजू नका की आमचे नाव लिस्टमध्ये आलेले नाही आहे। तुम्ही त्या ठिकाणी असा अर्थ राहील की तुमचे मार्क जे आहे ते 45% कमी होते, त्यामुळे तुमचे तेथे नाव आलेले नाही आहे। तर आता 15 दिवसात कन्सिडर करा, तुम्ही 15 दिवसात तुमची जी आहे ती मेरिट लिस्ट जी आहे ती हमखास तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि याचा जो SMS आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे आणि सोबत ईमेलवर सुद्धा येणार आहे। जसे ज्या प्रकारे काल तुमच्या बहुतांश मुलांच्या मोबाईलमध्ये SMS आले होते की तुम्ही तुमचं जे लॉग इन क्रेडेन्शियल आहे ते चेक करा, त्याचप्रमाणे 15 दिवसात तुम्हाला जीमेल येणार आहे की तुमचं जे मेरिट लिस्ट आहे ती आलेली आहे। त्यानुसार तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती मिळून जाईल। त्यासाठी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचे आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यावर तुम्हाला जेव्हा केव्हा तुमची मेरिट लिस्ट येईल तेव्हा त्याची माहिती कळवल्या जाईल आणि मोबाईलवर जे SMS येतात ते जवळपास 12 ते 14 तासांनी येतात, परंतु सर्वात फास्ट जी माहिती आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। तर बघा, याची कट ऑफ देखील आपण बघणार आहोत, नेमकी कट ऑफ कोणत्या रेंजमध्ये असेल तर तुमची सिलेक्शन होऊ शकते। तर बघा, आता फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती लवकरच येणार आहे पहिल्या मेरिट लिस्टनंतर आणि त्यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी किती मुलं सिलेक्ट झालेले आहे
ते असणार आहे. तर 357 तुमच्या जागा होत्या, तर जवळपास 1500च्या जवळपास जे आहे ते 1500च्या जवळपास मुलांना जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलवल्या जाणार आहे. कारण की हे जे पद आहे ते गट ड चे पद असल्यामुळे या ठिकाणी बहुतेक ॲस्पायरंट्स काय करतात, जेव्हा त्यांची जॉईनिंग होते ते जॉईनिंग तर करून घेतात, परंतु सपोज त्यांना एखाद्या मोठ्या पोस्टमध्ये त्यांचे सिलेक्शन झाले तर ते ही पोस्ट सोडून देतात. त्यामुळे जेव्हा वेटिंग लिस्ट लागते तेव्हा भरपूर जागा जे आहे ते खाली झालेले असतात. कारण की ते मुलं जे आहे ते दुसऱ्या कुठेतरी जागी जॉईन झालेले असतात. त्यावेळी जे वेटिंग लिस्टमध्ये मुलं असतात त्यांचे त्या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाते. त्यामुळे इथे मॅक्झिमम मुलांना DVसाठी बोलवण्यात येते. तर काही मुली असे करतात की त्यांचे नाव DVमध्ये जरी असेल परंतु त्यांना वाटते की त्यांचे सिलेक्शन होऊ शकत नाही कारण की रँक कमी आहे, परंतु तसे नसते. DVसाठी जर तुमचे नाव आले तर तुम्ही नक्कीच DV करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये देखील एक चान्स जो आहे तो त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याची या ठिकाणी 100% जे आहे ते चान्स असतात. कारण की ही गट डचे पदे. तर बघू शकता 100 मार्काचा 100 प्रश्नांचा पेपर होता, 200 गुण होते त्या ठिकाणी. तर आता बघूया याचा कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो, एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो. तर बघा पेपरची लेवल कशी होती. तर पेपरची लेवल थोडी मॉडरेट लेवलची होती. जर गड्डचा पेपर कम्पेअर केला तर गड्डचे पेपर याआधी जर तुम्ही दिले असेल तर ते पेपर थोडे इझी लेवलचे वाटले असेल, परंतु हा पेपर थोडा मॉडरेट लेवलचा होता. या ठिकाणी GK कसे होते तर GK थोडे मॉडरेट होते. त्यानंतर इंग्लिशसुद्धा काही क्वेश्चन मॉडरेट विचारले गेले होते. आणि मराठीचे बघा 2-3 प्रश्न तर आउट ऑफ सिलेबसच होते, माहीतच नव्हते पडले की कुठून ते विचारले गेले. त्यानंतर रिझनिंग आणि कॉन्ट बघा, रिझनिंग आणि कॉन्ट म्हणजे मॅथ आणि तर्कशास्त्रसुद्धा त्या ठिकाणी 5 ते 6 क्वेश्चन जे आहेत वेगळ्या प्रकारचे होते. त्यामुळे या सर्वावरून असा अंदाजा तुम्ही लावू शकता की या ठिकाणी कट ऑफ जी आहे ती कमी राहणार आहे. तर एक्सपेक्टेड कट ऑफ जर तुम्ही बघतो म्हटलं तर या ठिकाणी लक्षात ठेवा 150च्या वर जर तुमचे मार्क असेल, 150च्या वर तुमचे मार्क असेल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अत्यंत सेफ आहात. आणि जर तुम्ही अदर कॅटेगरीमध्ये असाल तर 140च्या वर तुमचे मार्क असेल तर तुमचे चान्सेस त्या ठिकाणी बनत आहेत. तर या रेंजमध्ये मार्क असेल तर तुम्ही निश्चित राहा आणि पुढील GMCसाठी तयारी करा. GMC सोलापूरसुद्धा निघालेली आहे. GMC सोलापूर भरा, त्यामध्ये तुमचे सिलेक्शन नक्कीच होईल जर यामध्ये सिलेक्शन झाले नाही तर. आणखी 20-30 GMCच्या जागा ज्या आहेत ते यायच्या बाकी आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या GMCमध्ये तुमचे सिलेक्शन 100% होणार आहे. त्यामुळे निश्चित राहा, अभ्यास चालू ठेवा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.